अनेक वर्ष आपण याच्यावरती संघर्ष करतोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याच्या खात्यातले सगळे मंत्री यांच्या गाठीभेटी घेतल्या. बऱ्यापैकी सर्वपक्षीय या मध्ये सामील झाले होते आणि या सगळ्यांचं नेतृत्व आमदार किसन कथोरे करत होते. आणि मला एक सांगावं वाटतं की ज्यावेळेस बदलापूर आणि अंबरनाथचे नगराध्यक्षा दोन निवडून आल्या त्यावेळेस आमदार महोदयांनी त्यांची भेट मुख्यमंत्र्यांकडे ठरवली होती आणि ती भेट घेण्याकरता जेव्हा दोन्ही नगराध्यक्ष आमदार कथोरे साहेब गेले होते त्यावेळी बदलापूरचा विषय जो होता तो आपल्या नगराध्यक्ष सुचित्रा घोरपडे यांनी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की आम्ही नागरिकांना गिरीश महाजन पण त्याच्यासोबत होते. गिरीश महाजनची पण भेट झाली, महाजन साहेबांची भेट झाली. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना नगराध्यक्ष महोदय सांगितले की आम्ही शब्द दिला आमच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये की जी रेड लाईन ब्ल्यू लाईन आहे तिच्यामध्ये जवळजवळ 3800 सोसायट्या बाधित होत आहेत. म्हणजे साधारण 1 ते 1.25 लाख लोक यामध्ये बाधित होत आहेत. आणि कल्याण डोंबिवली पासून तर अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेपर्यंत कल्याण महानगरपालिका असतानापासून तर आतापर्यंत ज्या परवानग्या कल्याण महानगरपालिकेने बदलापूरला दिल्या होत्या आणि आत्ताच्या काळामागे मागच्या 20-22 वर्षामध्ये ज्या बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून इमारतींना परवानग्या दिल्या होत्या आता या सगळ्या इमारती जवळजवळ जीर्ण होत चाललेल्या आहेत आणि रिडेव्हलपमेंटच्या मार्गावर चालले आहेत. बऱ्याचशा इमारतींचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे अनेक प्लास्टर, छत किंवा लाद्या अशा त्याची दुरुस्ती नादुरुस्ती झालेली असल्यामुळे लोकांनी सोसायट्या सोडलेल्या आहेत. म्हणजे आपलं स्वतःचं घर, हक्काचं घर सोडलेलं आहे. परंतु सोडून त्याचा उपयोग काय नव्हता की रिडेव्हलपमेंट होत नव्हती. कारण बऱ्याचशा या रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या माध्यमातून अटी होत्या. UDPCR मध्ये तशी बदल करायची आवश्यकता असल्यामुळं या सगळ्या सोसायट्या रिडेव्हलपमेंट पासून थांबलेल्या होत्या. मग यांना अतिरिक्त TDR मिळत नव्हता किंवा प्रीमियम मिळत नव्हता. या सगळ्या गोष्टी बिल्डरला रिडेव्हलपमेंट करण्याकरता परवडत नसल्यामुळे ही रिडेव्हलपमेंट पुनर्विकास थांबलेला होता. आणि हेच लक्षात घेऊन आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी हा गांभीर्याने विचार करून आता यावरती पुनर्सर्वेक्षणासाठी एक कमिटी गठीत केलेली आहे. आजच्या पेपरला सुद्धा आलेली आहे. शिंदे साहेबांनी याबद्दल तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. आणि खास करून बदलापूरच्या मुख्याधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि याच्यामध्ये आमदार कथोरे साहेब यांची भूमिका अतिशय महत्वाची होती. मी असं एकटा कधीच बोलत नाही की फक्त कथोरे साहेबच याच्यात प्रयत्न करत होता. अनेक लोक प्रयत्न करत होते. पण यांचं नेतृत्व कथोरे साहेब करत असल्यामुळं ज्यावेळेस आपल्या बदलापूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि नगराध्यक्ष यांना घेऊन ज्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे गेलं त्यावेळेस याला एक नवीन दिशा मिळाली. आणि आज ही नवीन कमिटी गठीत झालेली आहे. यावरती आता बदलापूर शहरातल्या जे काही रेड लाईन ब्ल्यू लाईन मध्ये ज्या इमारती गेलेल्या आहेत त्याचं पुनर्सर्वेक्षण संपूर्ण रेड लाईन ब्ल्यू लाईनचं होणार आहे. आणि त्यावेळेस मात्र आपल्या नगराध्यक्ष आणि आपली जी कमिटी आता आलेली आहे की त्याच्यावरती लक्ष ठेवून असणार आहे की कमीत कमी लोक त्यामध्ये बाधित झाली पाहिजेत आणि त्यांना कसं 100% रिलीफ मिळालं जाईल याकडे आपण आता लक्ष देणार. या संदर्भामध्ये ही एक छोटीशी प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी तातडीने करून घेतली. दुसरा विषय की 15 फेब्रुवारी पासून आपला एक पत्रकार महासंघाच्या वतीनं आपले जे काही आहेत चंद्रशेखर भोयार आणि त्यांची संपूर्ण टीम एक पुस्तक महोत्सव 2026 आपण जो दरवर्षी भरत असतो तसा 2026चा पुस्तक महोत्सव 1 महिन्याकरता, 1.25 महिन्याकरता काहीतरी आपण भरवतोय. ते सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचं उद्घाटन आहे. 19 तारखेला 19 शिवजयंतीच्या त्याचं उद्घाटन आहे. आणि तिसरा विषय आहे की आम्ही आता प्रयत्न करून आमदार साहेबांनी जी स्ट्रॉंग ड्रेन वॉटरची जी काही 200 कोटी रुपयाची योजना आपल्याला बदलापूरला मंजूर करून दिली की यामध्ये जो आपला मुख्य नाला आहे बदलापूर शहराचा म्हणजे शिरगाव आपटेवाडी पासून नागरापासून तर मोनानंद ते हेंद्रेपडा दुबे बागेपर्यंतचा हा जो मुख्य नाला आहे या नाल्याला कॅनलमध्ये म्हणजे कॉन्क्रिटीकरण करून हा संपूर्ण नाला 10 किलोमीटरचा या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळे बदलापूरच्या
जे काही नाल्याचं जे काही विद्रुपीकरण आहे आणि जे काही पाणी स्टेग्नंट राहतं किंवा साठतं, त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण, त्याच्यानंतर तुमचं डासांचं आणि एकंदरीत सगळी दुर्गंधी पसरलेली असते, त्याला एक चांगलं स्वरूप येईल आणि कदाचित आपल्या शहराला एक चांगला मार्ग मिळेल पाण्यासाठी आणि पुराचं पाणी जे काही येतं त्याचा निचरा होण्यासाठी लगेच आपल्याला मदत होईल. अशा या 200 कोटी रुपयाच्या योजनेचा शुभारंभ सुद्धा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करतोय. त्याची एक तुम्हाला आमंत्रण देण्याकरता आणि माहिती देण्याकरता सविस्तर आमदार साहेब सुद्धा सांगतील. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत की त्याचं उद्घाटन आणि त्याचं जो कार्यक्रम आहे तो आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण करतोय. अशा प्रकारे आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या दिवशी मी आमंत्रण करतो की या स्ट्रॉंग ड्रेन वॉटरचं उद्घाटन इथेशीच आपल्या सर्वोदय नगरच्या नाल्याच्या बाजूलाच करतोय. आमदार बतोरे साहेबांच्या माध्यमातून आमचे सर्व सन्मान्य नवीन सदस्य असतील, मुख्याधिकारी असतील आणि सगळेच असतील, त्यासाठी सुद्धा आपल्याला जाहीररित्या आम्ही आमंत्रण करणार आहोत. बाकीच्या ज्या काही माहिती आहेत त्या आमदार साहेब आपल्याला देतील. अशा या 3 महत्वाच्या विषयावरती ही छोटीशी प्रेस नोट घेतली की जनतेला कळलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण काम करतोय. कारण हा 200 कोटीचा प्रोजेक्ट हा काही छोटा प्रोजेक्ट नाहीये, मोठा प्रोजेक्ट आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज नंतर सगळ्यात मोठा प्रोजेक्ट कुठचा असेल तर हा स्ट्रॉंग ड्रेन वॉटरचा आहे. त्यामुळे नाल्याचे सौंदर्यीकरण पण वाढणार आहे. त्या नाल्याच्या याच्यावरती आम्ही आता जस्ट आमदार साहेबांच्या माध्यमातून संभाजी शिंदे आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडमच्या माध्यमातून आम्ही चर्चा करत असताना एक आम्हाला कल्पना सुचली की या संपूर्ण 10 किलोमीटरच्या नाल्यावरती आपण सोलरचं पॅनल बसवायचे आणि ऑन ग्रीड मध्ये बदलापूर नगरपालिकेने ही वीज MSCB ला द्यायची, जेणेकरून बदलापूर नगरपालिकेचे जे रोड लाईट्स किंवा इतर जे काही बिल आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 80% बिलाची आपली बचत होणार आहे. एक म्हणजे की नाल्यावरती कव्हरिंग होईल, तिथली जागा काही कोणाच्या कामाची नसते, त्याच्यामुळे त्या जागेचा एक सदुपयोग होईल आणि नगरपालिकेला फायदा होईल असा हा आमचा आत्ताची त्यांची योजना होती आणि ती आताच आमच्या जनतेने, त्यामुळे आता त्याच्या मागे आम्ही लागतोय. संबंधित काही कागदपत्र आणि मला वाटतं की आपण 18 फेब्रुवारीची काही जी आमची सर्वसाधारण सभा आहे, या सर्वसाधारण सभेत साधारण 60-59 विषय आहेत, 70 विषय, आणि ही सभा जी आहे ही या बदलापूर शहराला एक नवी दिशा देणारी सभा आहे. याच्यामध्ये नाट्यगृहापासून तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पासून तर नवीन DP बनवण्यापासून तर छोटे छोटे डॉग सेंटर्स वगैरे असे असंख्य विषय, त्यावरती मी एक स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स घेणार की ते 10 विषय बदलापूरला दिशा देणारे कसे आहेत ही स्वतंत्र आम्ही प्रेस घेणार होती. त्या 2-3 दिवसामध्ये मीटिंगच्या आधी आपल्याला हे प्रेस घ्यायचे. फक्त 10 विषयावरती आम्ही कशा पद्धतीने या बदलापूरला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपलं जे काही सरकार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर बॉडी निवडून आल्यानंतर कसं होणार आहे हा एक विषय आहे. बाकी या सर्व विषयांवरती सविस्तर आमदार साहेबांनी विनंती करेल की आपण थोडक्यात माहिती द्यावी. नगराध्यक्षांना पण मी विनंती करेन थोडक्यात आमंत्रण आणि त्यांना थोडी माहिती द्यावी पालिकेचं कामाचं. आपण एक आज रेडलाईन ब्ल्यू लाईन संबंधितची समिती गठीत झाली. हा शब्द आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा प्रचाराच्या दरम्यान ते बदलापूरमध्ये आले होते तेव्हा बऱ्याचशा सोसायटींनी सुद्धा माझ्या थ्रू त्यांना हे निवेदन दिलं होतं. साहेब, आमचा पुनर्विकास थांबलेला आहे, तर तुम्ही ह्या रेडलाईन ब्ल्यू लाईन संदर्भात काहीतरी वेगळे धोरणं आखा. कारण काय खरंच म्हणजे आम्हाला समजत नाही आम्ही घर सोडून तरी कुठे जाऊ राहील. कारण काय विकास तर आमचा होणार नाही, आमच्याकडे कोण बिल्डर येत पण नाही. तर बऱ्याचशा अशा आणि बऱ्याचशा सोसायट्या आहेत ज्या माझ्या पण प्रभागातल्या आहेत. तर माझ्या प्रभागातल्या सोसायटीने माझ्याकडे ते दिलं होतं पत्र, ते तेव्हा दिलं. तर त्या भाषणामध्ये पण साहेबांनी सांगितलं होतं की मी नवीन समिती गठीत करेन आणि त्यांना काम करायला सांगेन. तर तेव्हापासून आणि माननीय आमदार साहेबांकडे तर त्याच्या आधीपासून जसं रेडलाईन ब्ल्यू लाईन डिक्लेअर झाले तेव्हापासून लोक त्यांच्याकडे पाठपुरावा करतच आहे. तेव्हापासून साहेबांनी पण पाठपुरावा चालू केलेला आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू प्रोसेस पुढे सरकता जेव्हा निघून आल्यानंतर आम्ही परत साहेबांना भेटायला गेलो तेव्हा परत आम्ही हा विषय त्यांच्यासमोर मांडला.
त्यांनी सांगितलं लवकरात लवकर तुम्हाला लीड मिळेल असा आम्ही तुम्हाला कळवू. तर आज ते झालेलं आहे. त्याच्यामध्ये प्रधान सचिव नगरविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा पर्यावरण मदत व पुनर्वसन विभाग त्यांचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सदस्य असतील आणि तसेच नाशिकचे महासंचालक नगर रचना संचालक आयुक्त पिंपरी चिंचवड कोल्हापूर महानगरपालिकेचे आणि मुख्याधिकारी जे आहेत ते कोल्हापूर नगर परिषद आणि महानगर परिषदचे असणार आहे. तर अशी कमिटी नेमली जाणार आहे. तर ह्याच्या पुढे प्रत्येक वेळेस आणि ह्या पूर्ण कमिटी कसं काम करते ह्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणचे सन्माननीय सदस्य आणि आमदार साहेब स्वतः ह्याच्याकडे फॉलोअप ठेवणार आहेत. कशा प्रकारे काम चालू आहे. कारण की आपण लोकांना या निवडणुकीच्या आधीपासूनच निवडणुकीत तर दिलाच होता शब्द, पण त्याच्या आधीपासूनच आपण त्यांना शब्द दिलेला की आम्ही नक्कीच निवडून आल्यानंतर आपल्याला रिलीफ मिळेल असं काहीतरी या पूरनियंत्रण रेषेस संबंधित काम करून दाखवू. तर आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द पाळला आहे. नवीन समिती त्यांनी दिलेला आहे. जर आपण पॉझिटिव्हपणे विचार केला तर नक्कीच आपल्याला ह्याच्यातून चांगलं काही मिळेल असं मला वाटतं. आणि जी त्यांनी ही पूरनियंत्रण रेषेच्या संदर्भात नवीन सर्वेक्षण होणार आहे त्याच्यामध्ये साहेबांनी तेव्हाच सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी की कोणीही नवी रिडेव्हलपमेंटसाठी आता सध्या घाई करू नका. तुम्हाला तुमच्या ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये फायदा होईल असंच काम आम्ही करणार आहोत. आलेलं आश्वासन त्यांनी तेव्हा दिलं होतं. तर मी आज माननीय मुख्यमंत्री साहेबांचे तसेच उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी धन्यवाद देते की त्यांनी हा समिती गठीत केली आणि ह्याच्या पुढे त्या समितीमार्फत काम सुरू असणार आहे. तसेच स्ट्रॉंग ब्रेक वॉटरचं जो नवीन प्रकल्प आपल्या बदलापूरमध्ये आपण राबवणार आहोत तर त्याचं काम ज्या दिवशी भूमिपूजन ज्या दिवशी करायचं आहे तो दिवस आहे महाशिवरात्रीचा 15 फेब्रुवारी हा दिवस असणार आहे. तर शनीनगर ते शनी मंदिरच्या समोरचा जो नाला आहे त्या तिथे आपण हे भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. मी आपल्याला जाहीर आमंत्रण करते दुर्गा बदलापूर नगर परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून की आपण सर्वजण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा. 15 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 वाजता शनी मंदिरच्या बाजूला जो हेंद्रपाडा विभागाचा जो विभाग आहे त्या बाजूला हा कार्यक्रम आयोजित केला. जसं आपण थोडक्यात माहिती द्यावी त्यांना अपेक्षा आहे विशेषतः नगराध्यक्षांनी शब्द दिले होता. प्रत्येक ठिकाणी त्या एरियामध्ये फिरत होत्या त्या टायमाला सतत त्या लोकांची जी मागणी होती त्याला तो सतत लोकांचा प्रश्न होता लवकर मार्गी लावा. त्याचा आम्ही पाठपुरा अगोदर पण त्या टायमाला पैसे गेला पण सगळे मुख्यमंत्र्यांच्याकडं ते सगळेजण होतेच म्हणाले. पण मुख्यमंत्र्यांनी खूप तातडीने निर्णय दिलेले. जेवढे मुख्यमंत्री त्या सभेमध्ये प्रश्न टाकले होते आम्ही त्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये विशेषतः मेट्रोचं सुद्धा मेट्रोचा शब्द दिला होता तुम्ही 3 महिन्यामध्ये मेट्रोला कोणत्याही परिस्थिती येईल. फायनान्स मागच्या आठवड्यामध्ये मेट्रोला मंजूर झाला. त्यामुळे मेट्रोचं काम तर अगदी खूप चांगल्या पद्धतीने झालं. मलाही वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर होईल पण मेट्रोला सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारची दिशा दिली. ही रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा तर प्रश्नच नाही. सीएम साहेबांच्या मीटिंगचे मिनिट्स आणि दुसरं महत्वाचं आता जे नाळा बंदिस्त करण्याचा जो एक महत्वाचा भूमिपूजन आपण करतो ना त्यावर सौर ऊर्जाचा संपूर्ण बदलापूर शहराला आपण त्याला जास्तीत जास्त विद्युत पुरवठा तयार व्हावा ही भूमिका घेतलेली आहे आणि त्याचं काम सुद्धा आपण वैशिष्ट्यपूर्णमध्ये हा प्रस्ताव आपण करतोय आणि राज्याकडून त्याला मान्यता ताबडतोब घेतोय. पण तोपर्यंत आमच्या नाळ्याचं काम झालं तर 10 किलोमीटरवर मला आताही त्यांनी सांगितलं 10 किलोमीटर अंतर आपल्याला अगदीच सोपं मिळते. सगळं बदलापूर कव्हर होते त्याच्यामुळे
आणि फार मोठी वीज तयार होईल आपल्याला. आणि बदलापूर नगरपालिकेला जो MSCBचा बोजा आहे तो ऑटोमॅटिक 70-80% पेक्षा जास्त कमी होऊन जाईल. सगळी कार्यालये जेवढी आहेत बदलापूरमध्ये ती पण सगळी सोलरने आपण पूर्ण करून टाकायची त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्युत आपल्याला कशी सोलरच्या माध्यमातून मिळेल ही पहिली नगरपालिका बदलापूरची असेल तर त्यावर भर देणार. आणि हे जेवढे सांगितलेले विषय होते त्याला दिशा देण्याचा प्रकल्प आपण मध्ये घेतलाय. मगाशी दुसरा एक आपल्या बदलापूरचा एक DPR आपला आपण येथे केलाय नागपूरच्या धर्तीवर. नागपूरला अंडरग्राऊंड सगळ्या MSCBचं केबल टाकलेलं आहे आणि आता हे काम चालू आहे त्यांचं. त्याच धर्तीवर आपण बदलापूरचा आता 560 कोटी रुपयाचा एक DPR तयार केला. आणि त्याच्यामध्ये तर खूप MSCBचा कायमचाच एक विषय आपल्या बदलापूरचा कायमचा निकालात निघणार आहे. पोल सुद्धा नवीन पद्धतीचे कुठले ते वादळाला ते पडू नये, वादळ आला तरी ते पोल पडणार नाही अशा प्रकारचे चांगले पोल सुद्धा घेतले जातील. लाईनींचा पण प्रश्न सगळ्या अंडरग्राऊंड होतील. एक चांगलं बदलापूर शहर घडवण्यामध्ये आपल्याला फार मोठा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तातडीने आदेश दिले. त्याचा DPR करण्याचे पण MSCBने तयारी करून सगळा DPR तयार होऊन आता तो कल्याणला CEच्याकडे गेलाय. पुढच्या आठवड्यामध्ये तो राज्य सरकारकडे जाईल म्हणजे MSCBच्या हेड ऑफिसला आणि त्याला मंजुरी मिळेल. त्यामुळं जे बदलापूरमध्ये जे प्रकल्प येत नव्हते ना त्याला दिशा मिळाला सोबत. आणि जेवढ्या निवडणुकीमध्ये आम्ही आश्वासनं दिले, आश्वासनापेक्षा विश्वास दिला होता त्या सगळ्या प्रकल्पांची आपण गती वाढलेली आहे आणि त्याला मंजुऱ्या जवळजवळ मार्गी लागतात. त्याच्यामुळं नदीचं संवर्धनाच्या बाबतीतला सुद्धा प्रकल्प मी आता सोमवारी 15 तारीख 16 तारीख 16, 17, 18 3 दिवस दिल्लीमध्ये जातोय. तर म्हणजे नगराध्यक्ष यांना पण आम्ही घेऊन जाणार होतो पण अचानकच मला जायला लागते. रेल्वे मंत्र्यांच्या बरोबर एक बैठक केलेली आहे, गडकरी साहेबांच्या बरोबर बैठक ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आरोग्य मंत्र्यांच्याकडं 200 बेडचं महिलांसाठी हॉस्पिटल बदलापूरला करतोय आपण. दुसरं 200 बेडचं आहे ते वेगळं आहे पण हे महिलांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट मधून आपला प्रस्ताव राज्याचा संपूर्ण केलेला आहे त्याची मान्यता घेण्यासाठी त्या दिवशी आपण त्या आरोग्य मंत्र्यांची बैठक आयोजित केलेली आहे. असे दिल्लीतले काही आणि गडकरी साहेबांच्याकडून सगळ्यात महत्वाचं एक बापजी पीराच्या जवळ एंट्री घेण्याचा आपला याला वडोदराला मागणी करतोय आणि बदलापूरला रिंग रूट करण्याचा एक प्रयत्न करतोय. रिंग रूट तो त्यांच्या माध्यमातून व्हावा अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे. तर रस्त्याच्या कुठल्याही बाजूने गेला तरी बदलापूरला अडचण येणार नाही अशा प्रकारचं एक महत्वाचं निर्णय त्याच्यामध्ये घेतो आपण. अजूनही काही प्रकल्प मोठे आहेत. आता परवा जिल्हाधिकारी आले होते नाट्य क्रीडा संकुलाच्या तिथली सगळी पाणी केली. 2.5 हेक्टर जागा आपल्याला तिथं वाढीव दिली नाही. 2.5 हेक्टर जागा तिथे वाढलेली होती आणि ती सोडून दुसरी पण ती आहेच. त्याच्या व्यतिरिक्त अजून 2.5 हेक्टर जागा त्यांनी तिथे बाजूला म्हणते या बाजूला असेल ती पुढे 2.5 हेक्टर जागा त्यांनी त्याचा प्रस्ताव पण तयार करायला लावलेला आहे. म्हणजे प्रस्ताव झाला पण असेल तहसीलदारांकडे. ती जर मिळाली तर आता त्याला आपण खूप मोठा दर्जा देतोय क्रीडा संकुलाला. आणि काल पण मी DPC मध्ये तो म्हणजे आपण त्याच्यावर आर्किटेक्ट पण नेमलेला आहे. त्यांनी सगळा आराखडा तयार केलेला आहे. तो पण क्रीडा संकुलाचं काम आम्ही निवडणुकीमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. असे बरेचसे विषय तुम्हाला आज खरं म्हणजे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन सांगितलं होतं पण जे मोठे प्रकल्प आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि म्हणून एक प्रकल्पाची तुम्हाला ही सुरुवातीची माहिती देतोय. अजूनही खूप प्रकल्प देऊ आणि त्याला एक वेगळी दिशा बदलापूर एक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्यात आहे. आता पहिल्यांदा आम्ही या त्या प्रकल्पांच्याच मागे लागलेलो सगळे जे बारकी प्रकल्प किंवा बारकी कामं आहेत त्यासाठी आमच्या नगरसेवक मजबूत आहेत त्यामुळे आम्हाला सांगण्याची गरज लागणार नाही. पण मोठे प्रकल्प आणल्याशिवाय आपल्या बदलापूरला दिशा मिळणार नाही आणि तोच प्रयत्न आमचा रेल्वे मंत्र्यांच्या सगळ्यात म्हणजे टर्मिनल बदलापूरसाठी मागतोय आपण. गाड्यांचं सगळ्यात महत्वाचं 15 डब्याच्या गाड्या ज्या आहेत त्या बदलापूरला आल्या पाहिजेत. आपल्याला मध्ये फक्त अडचण एकच ठिकाणी कुठं विठ्ठलवाडीलाच फक्त 15 डब्याची गाडी हे होत नाही. तर एक स्टेशन सोडून गाडी येईल त्याला काय म्हणजे येऊन जाईल त्याला काही अडचण येणार नाही. लांबी नाही बसत. तो एक विषय आहे महत्वाचा. आणि गाड्या वाढणं
सगळ्यात महत्वाचं गाड्यांची एवढी अडचण आपल्याला येतात अंबरनाथ आणि बदलापूरला आता सगळ्यात जास्त त्रास आपल्याला मुंबईमध्ये. आणि रेल्वे स्टेशनच्या पण अजूनही सुधारणा ज्या आहेत त्याच्यात चांगल्या प्रकारचं मागच्या मिटिंगला झालं होतं म्हणजे तुम्ही म्हटलं काय मला ती पण दिशा दिलेली आहे. 3ऱ्या-4थ्या लाईनचं काम कधी सुरू करणार याच्याबद्दल पण एक चर्चा त्याच्यामध्ये ठेवली आहे. आणि अध्यक्षांच्याकडे बरेच काही प्रश्न आले होते रेल्वेचे ते पण त्याने दिले माझ्याकडे.